नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी नेहमीप्रमाणे स्वागत करतो तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि आपण आलेलो छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास या ठिकाणी, आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आपल्या या सोहळा सख्यांचा मध्ये सहभागी झालेल्या आहेत. खूप छान वाटते आज तुम्ही सगळ्याजणी इथे आले आहेत आणि छान अगदी नटून थटून आलेल्या आहेत. अर्थातच संभाजीनगर म्हटल्यानंतर एक ऐतिहासिक एक परंपरा आहे, ऐतिहासिक शहर आहे. त्याच्यामुळे नेहमीच मला इथे जेव्हा मी येतो तेव्हा खूप मस्त वाटतं, एक अभिमान वाटतो. आणि आज सगळ्यात ताई पण अगदी छान नटून थटून आल्यामुळे मला सुद्धा जाम उत्साह आहे की हे जाणून घ्यायला की आजच्या भागामध्ये हुकमाची राणी कोण होणार आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण सुरू करूया आपल्या धमाकेदार पहिल्या खेळाला. ठीक आहे, कारण ह्या खेळातूनच हुकमाची राणी होणार आहे, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा आपल्या पहिल्या खेळासाठी 10 ताई कोण कोण आहेत तरी पटापट इथे या. प्रिय बाबा, तुम्ही बोलत होता की तुमच्या मुलींवर तुमचा खूप जास्त गर्व आहे. त्याच गर्व खातर मी आज छोटा का न होईना बिझनेस उभा करून दाखवलाय. तो क्षण बघण्यासाठी तुम्ही आज माझ्या आयुष्यात पाहिजे होते. मंडळी, आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. वा, आणि सगळ्या अगदी छान अगदी नटून नटून आलेल्या आहेत. ओ हो हो, नद वीट घालून. नद भाऊजीने दिलेली कधी दिलेली? आता संक्रांतीलाच. अच्छा, आता संक्रांतीलाच दिलेली. ओ हो माय गॉड. आणि ताई? माझी नथ आजच आणली माझ्या नवऱ्याने सकाळी. अच्छा, म्हणजे इथे 16 सख्यांच्या मध्ये येणार म्हणून भाऊजी पण खूप हौशी आहेत बाबा. हरकत नाही, असे भाऊजी सगळ्यांना मी होते. हा, व्हेरी गुड. वा, खूप छान. मंडळी, आपण आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये. तर आता मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळा, ज्या खेळाचं नाव आहे फू फू फुगा आणि माझ्याचकडे बघा. आपल्या खेळाचं नाव काय ताई? फू फू फुगा आणि माझ्याचकडे बघा. ठीक आहे बाई. ओके, हरकत नाही. तर हा खेळ असा आहे की 10 ताई आहेत त्या माझ्या सगळ्या. त्या 10 ताईंच्या ना जोड्या बनवल्या जाणार आहेत, म्हणजे अशा 5 जोड्या होतील. ओके, पण तो खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या पायाला 2-2 फुगे बांधले जाणार आहेत. ओके, हां. आणि मी त्या जोडींना नंबर देणार आहे. त्या जोडीचा नंबर म्हटल्यानंतर त्या जोडीने पुढे यायचंय आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर एकमेकीने त्यांच्या पायातले फुगे फोडायचे. जी ताई पहिल्यांदा समोरच्या ताईचे फुगे फोडेल ती त्या जोडीची विजेती. अशा 5 विजेत्या होणार, बरोबर? प्रत्येक जोडीतली 1 विजेती. अशा 5 विजेत्या होणार, ज्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. हा, कळले तुम्हाला? नक्की? ओके. बरं, तुमच्या समोर सफेद रंगाच्या रेषा दिसत आहेत 2. त्या रेषेच्या मागे येऊन उभं राहायचं. इथे आल्यानंतर मग मी 1 2 3 म्हणीन आणि मग फुगे फोडायला सुरुवात करायची. चला बघूया. आणि आता त्यासाठी पहिला नंबर आहे 3. हा, असं समोरासमोर यायचंय 1 2 3 म्हटल्यानंतर. 1 2 3 म्हटल्यानंतर आणि हात मागे करा दोघींनी. ओके, रेडी? 1 2 3. हा हा, शाबास. हा हा, 1 हा 2 2 फुगे. हा, लवकर लवकर. अरे हा, पहिल्यांदा आधी ह्यानी फोडलेला आहे. दोघींनी एकमेकांचे फुगे फोडले, पण सगळ्यात आधी ह्या ताईंनी फुगे फोडले. त्याच्यामुळे ह्या जोडीची विजेती आहे लंका ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पुढची जोडी आहे 2. हा, या. हा, व्हेरी गुड. 1 2 3. हा हा, व्हेरी गुड. हा, शाबास. हा, शाबास. हा, ये बात. हा, हात मागे हात मागे हात मागे. व्हेरी गुड. हा, हात मागे. हा, व्हेरी गुड. हा हा, ये बात. हा हा, ये बात आहे, ये बात आहे. दोन्ही फुगे फुटलेले आहेत, दोन्ही फुगे फुटलेले आहेत. इथे 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 ये. मोनिका ताई आणि अंबिका ताई यामधून विजेती झालेली आहे मोनिका ताई. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि पुढचा नंबर आहे क्रमांक 5. अय्यो. हा, 1 2 3. हा, ये शाबास. हात मागे हात मागे हात मागे. हा, हात मागे. दोन्ही फुटले. हा, नाही नाही. हा, दोन्ही. आणि या जोडींमधून विजेती झालेली आहे अनिता ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. पुढची जोडी आहे जोडी क्रमांक 4. 1 2 3. हा, शाबास. हा हा, दोन्ही हात मागे. हा
एक फुगा फोडलेला आहे. व्हेरी गुड. अरे क्या बात आहे. लवकर लवकर लवकर. हा फोडायचंय. शबाश 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 लवकर. हा लवकर हे कर. हा हात सोडला तरी बाद. हात सोडला तरी पण बाद. तुम्ही बऱ्याच वेळा तुमचा हात पण निघालेला आहे आणि तुम्ही प्रयत्नच करत नव्हतात फोडण्यासाठी. तुम्ही नुसते वाचत होतात. हा नाही फोडायचा प्रयत्न पण केलेला आहे. त्याच्यामुळे विजेती आहे विद्याताई. त्यामुळे तुझं खूप खूप अभिनंदन. तू गेली पुढच्या खेळामध्ये. शेवटचा क्रमांक आहे क्रमांक 1. हा रेडी. 1 2 3. हा हात मागे हात मागे. दोघींचे हात मागे. हात सुटे तर बाद. हात 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 हात. हा हा ये बात आहे. क्या बात आहे ताई. तुझ्या फोन इथे लवकर आहे. हा इथे या. निर्णय आहे विजेती आहे वैशाली ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पाची ताईंचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन की तुम्ही पुढच्या खेळामध्ये गेलेल्या आहात. ह्या ताईंसोबत आपण पुढच्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण सुरू करणार आहोत आपलं पत्र मनातलं या भागाला. आपल्या आयुष्यातील जी खास व्यक्ती आहे त्या व्यक्तीला पत्र लिहायचे. आपल्या मनातल्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायच्या आहेत. तेव्हा मी ताईंना सुद्धा मी एक पत्र देणार आहे आणि एक पेन देणार आहे आणि ताईंनी त्या व्यक्तीसाठी हे पत्र लिहायचे. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये खास आहे. ओके. सगळ्यात आधी मोनिका ताईंना मी विचारणार आहे. ताई कोणाला पत्र लिहावं असं वाटलंय तुला? सर मी माझ्या बाबांना लिहिले. बाबांनाच का लिहावं असं वाटलं? माझे बाबा 3-4 वर्षापूर्वी एक्सपायर झालेत. म्हणजे न सांगता असे गेलेत की वापसच नाही आले. अच्छा म्हणून त्यांना काही न बोललेल्या गोष्टी तू पत्रात उतरवलेल्यास. ओके तू पत्र वाचून दाखवू शकतेस? प्रिय बाबा, बाबा मी तुम्हाला कधीच समजू शकले नाही. तुम्ही आहात तरी कोण? कधी आधार देतात तर कधी मित्रासारखे समजून सांगतात. बाबा तुम्हाला माझ्या मनातले प्रेम व्यक्तच करता आले नाही. तुम्ही बघितलेले स्वप्न आज मी पूर्ण करू शकले नाही, पण त्याच आधारे मी माझ्या मिस्टरांमध्ये तुमचं स्वप्न पूर्ण केलंय असं मला वाटतंय. तुम्ही बोलत होतात की तुमच्या मुलींवर तुमचा खूप जास्त गर्व आहे आणि त्याच गर्वाखातर मी आज छोटा का न होईना बिझनेस उभा करून दाखवलाय. तो क्षण बघण्यासाठी तुम्ही आज माझ्या आयुष्यात पाहिजे होते. काही कारणास्तव विचारही न करत असताना तुम्ही आम्हाला सगळ्यांना सोडून गेलात. माझ्याच घरून जाऊन पुढे तुम्ही माझे वडील ड्रिंक करत होते. ड्रिंक करत असतानाच त्यांनी खूप जास्त ड्रिंक केलेली असताना माझ्या घरून जातानाच त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी पोलीस व्हावं, पण ते स्वप्न मी पूर्ण नाही करू शकले. त्यामुळे मी त्यांच्यासाठी काही का न होईना मी स्वतःचा छोटा असा बिझनेस उभा केलेला आहे. आज माझ्या बाबांची साथ जरी मला नसली तरी मला माहिती आहे कुठून तरी ते माझं स्वप्न पूर्ण झालेलं बघत असतील. खूप बाबांबद्दलच्या भावना खूप छान पत्रामध्ये तू लिहिलेल्या आहेस आणि मला कल्पना आहे की काही गोष्टी बोलायच्या खूप असतात पण त्या राहून जातात. पण आज हे व्यक्त नाही होता याचं अर्थात आणि ते व्यक्त होण्यासाठीच आपला हा पत्र मनातला हा भाग असतो आणि नक्कीच ते बघत असतील आज तुझ्याकडे. तुझा संसार सुखाचा जो चाललाय तिकडे खरंच खूप खुश असतील. तर तू कोणाला पत्र लिहिलेस? मी माझ्या स्वामींना पत्र लिहिलंय. बरं स्वामींनाच का लिहावं असं वाटलं? माझी सर्व श्रद्धा त्यांच्यावर याची स्वामीवर. काय लिहिलेस? पटकन पत्र वाच. श्री स्वामी समर्थ यांनी मला खूप आशीर्वाद दिलेला आहे. माझं सर्व व्यवस्थित आहे. माझ्या कुटुंबावर बी खूप आशीर्वाद आहे यांचा. सारखे आमच्या पाठीशी राहतात. कुठलंही अडचण कुठलंही काही काम असलं तरी ते धावून येतात. काही अडचण आली तर पटकन धावून येतात. कोणत्याही क्षणात ती अडचण आमची क्षणात दूर करतात. आणि माझी एवढीच इच्छा आहे की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर अक्कलकोटला बोलावे. नक्कीच बोलवणं होईल आणि तू नक्कीच अक्कलकोटला जाशील. आणि हा तुझ्या ज्या भावना आहेत स्वामींबद्दलच्या त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचायची गरजच नाही आहे, कारण ते सर्वव्यापी आहे, ते सगळीकडे आहेत. त्यामुळे नक्कीच तुझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांचे आशीर्वाद त्यांचं प्रेम तुझ्यावरती असंच राहू दे.
कोणासाठी पत्र लिहिले आईसाठी. आणि आईलाच का लिहावंसं वाटलं? आई माझी खूप जवळची मैत्रीण आहे. आईचं आणि माझं नातं असं आहे की आम्ही दोघे एकमेकींना खूप बोलतो. पण आता मी हे पत्रात लिहिलं, हे मी फक्त पत्रातच लिहिलं, हे समोर नाही बोलता येत. अच्छा, पण मला असं वाटतं की हे जे पत्र आहे ना, हे पत्र तुम्ही त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. पण समजा एखादी व्यक्ती नसेल हयामध्ये, तर असं समजा की त्या व्यक्तीसमोर ते पत्र ठेवा, की जेणेकरून ती पत्री जिथे असेल, ज्या रूपात असेल, ती येऊन ते पत्र वाचू शकेल. कारण तीच पत्राची गंमत आहे. मंडळी, बघितलं ना, हा पत्राचा जो भाग आहे, आपलं पत्र मनातलं, की मनात जे काही इतकं साचून असतं ना, ते सगळं त्या पत्रामध्ये उतरलं जातं. आणि मला असं वाटतं की हा अत्यंत सुंदर आणि असा गोड असा भाग आहे. एक फक्त मी सगळ्यांना विनंती करेन की पुन्हा एकदा ही पत्राची परंपरा आपण सुरू करूया आणि असं एखादं पत्र त्या व्यक्तीला पाठवा. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्या ह्या पत्र मनातल्या ह्या भागानंतर आता आपण जाऊया आपल्या ह्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पत्र मनातलं हा भाग झाल्यानंतर जरा खूप भाऊक असं वातावरण होतं. तेव्हा आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या धमाकेदार आणि मजेशीर खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि पाचीताई आल्यात आपल्या ह्या पुढच्या खेळाकडे. खेळ काय मी सांगणार आहे. खेळ असा आहे की पाचीताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. ओके, पट्टी बांधल्यानंतर एक प्लास्टिकचं भांडं तुमच्या हातामध्ये देण्यात येणार आहे. संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती नाचत नाचत स्वतःभोवतीच गोल गोल फिरायचंय. ओके, संगीत थांबल्यानंतर तुमच्या समोर वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या प्रकारचे संतूर साबण इथे असणार आहेत, खाली ठेवलेले असणार आहेत. ओके, संगीत थांबल्यानंतर तुम्ही ते साबण गोळा करायचे. जास्तीत जास्त साबण जी ताई गोळा करेल ती असणाऱ्या या खेळाची विजेती. अशा 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे आणि 3 ताई बाद होणार आहेत. हा, आणि या खेळाचं नाव आहे टोलमोल संतुरा. टोलमोल संतुरा, टोलमोल संतुरा. हा, ताई, खेळाचं नाव टोलमोल संतुरा. व्हेरी गुड. हा, 8 वर्ष झालेली आहेत. आता आपण बघूया. हा, खेळाचं नाव घ्या, खणखणीत होऊन दे. भाऊजी बघणार आहेत. रेडी? हा. टोलमोल संतुरा. अरे बापरे, हो हो, नाव कळलेलं आहे तुम्हाला. हा, खेळाचं नाव कळलेलं आहे. आता खेळ पण तुम्हाला मी सांगून झालेला आहे. ओके, त्याला तुम्ही नक्की. ओके, चला तर मग पाचीताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधायला घ्या. आणि पाचीताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. आणि वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. कमीत कमी वेळेमध्ये जी ताई जास्तीत जास्त साबण गोळा करेल ती असणार आहे विजेती. अशा 2 ताई विजेत्या होणार आहेत, ज्या जाणार आहेत पुढच्या खेळाकडे. ओके, चलो, रेडी? आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. जागेवरती नाचायचंय, गोल गोल फिरायचंय आणि पट्टीला कोणी हात लावायचा नाहीये. पट्टीला कोणी हात लावायचा नाहीये. हा, गोल गोल फिरायचंय, गोल गोल फिरायचंय. हा हा, चला चला चला, लवकर. हा हा, शाबाश शाबाश शाबाश. हा, हात लावू नका, हात लावू नका. हात, हा, त्यांना हात लावायचं नाही, त्याला हात लावायचं नाही. शाबाश शाबाश शाबाश. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. सगळे सामान उचलायचे आहेत. हा, मागे 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 मागे. एक राहिलेलं आहे, एक राहिलेलं आहे. हा, एक राहिलेलं आहे. हात मागे, हात मागे. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. अभी कैसा, अभी कैसा. आहे तसेच थांबा. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. विद्याताईंनी 2 साबण गोळा केलेले आहेत. मोनिकाताईंनी 3 संतूर साबण गोळा केलेले आहेत. वैशालीताईंनी पण 3 साबण गोळा केलेले आहेत. 3 संतूर साबण गोळा केलेले आहेत. लंकाताईंनी 2 साबण गोळा केलेले आहेत. आणि अनिताताईंनी 4 संतूर साबण गोळा केलेल्या आहेत. ही ताई ऑलरेडी आपल्या पुढच्या खेळामध्ये गेलेली आहे आणि 2 ताईंमध्ये टाय झालेला आहे. हा, ती ताई आहे मोनिका ताई आणि वैशाली ताई.
ओके, यांच्यामध्ये टाय झालेले आहेत, त्याच्यामुळे बाकीच्यांनी जरा बसून घ्यायचे. आणि तुमच्यामध्ये टाय झाल्यामुळे मोनिकाताई आणि वैशालीताई आपण हा खेळ घेतो. या खेळाचं नाव आहे सासर माहेर. ओके, आता तुम्ही आहात सासरी, हे आहे माहेर. ओके, माहेर म्हटलं तर माहेरी उडी मारायची, सासर म्हटलं की सासरी उडी मारायची. ओके, रेडी? माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, सासर. आणि वैशालीताई बाद झालेली आहे, त्याच्यामुळे मोनिकाताई गेलेली आपल्या पुढच्या खेळामध्ये. ताई तू बसू शकते. ओके ताई, तुम्ही या. आणि अनिताताई आणि मोनिकाताई तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही इथे आलेला आहात शेवटच्या खेळामध्ये. आणि हा खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय. खूप छान वाटते. बरं, 8 वर्ष झालेली आहेत. कसे आहेत भाऊजी? खूप छान. भाऊजी छान आहे. हो. काय करतात भाऊजी? पोलीस मध्ये आहेत. मला नमस्कार सांग भाऊजींना. हा, ओके. 8 वर्ष झाली, पण एक पटकन उखाणा घेऊन टाक बरं. कधी रात्रपाळी तर कधी बंदोबस्त, कधी रात्रपाळी तर कधी बंदोबस्त, रमेश राव नेहमी असतात कर्तव्यामध्ये व्यस्त. क्या बात आहे. हो हो, रमेश भाऊजी थोडा थोडा वेळ पण ताईला देत जा. हा, सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. तर हा खेळ असा आहे की तुमच्या समोर प्लास्टिकच्या कपांचं पिरॅमिड दिसते, आणि सगळ्यात वरती जो कप आहे त्या कपावरती एक छोटा चेंडू आहे. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर काय करायचंय, हा पहिला कप उचलायचंय आणि चेंडूला हात न लावता असे एकात एक कप टाकून सगळे कप गोळा करायचे. कळलं? जी ताई कमीत कमी वेळेमध्ये सगळे कप चेंडू न पाडता गोळा करेल ती असणार आहे आजच्या भागाची विजेती आणि अर्थातच हुकुमाची राणी. त्याला तुम्ही दोघी नक्की या, समोर या. ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2 3. चेंडू पडला तर बाद. खाली पकडायचे, कपाला खाली पकडायचे आणि पूर्ण कप गोळा केल्यानंतर हात वरती करायचे. हात वरती करायचे. निर्णय तुमच्या समोर आहे. विजेती ताई आहे अर्थातच अनिता ताई. खूप खूप अभिनंदन. मोनिका ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. उपविजेती ठरलेली आहेस तू. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय सर. या कार्यक्रमात सहभागी होऊन खूप खूप आनंद होतोय. बरं, हे हाच एक खेळ कधी खेळली होतीस तू आधी? नाही सर, फर्स्ट टाइम. कधीच नाही खेळली? कधीच नाही. म्हणजे लहानपणी पण नाही? कबड्डी खो खो हे गेम खेळलो आम्ही शाळेमध्ये, पण हा फर्स्ट टाइम असं महिला तू मंडळी कबड्डी मध्ये खेळायचीस? तू कबड्डी खेळायचीस सर तू? मी पूर्वी भरती करायचे, पोलीस भरती करायचे, पण माझ्या हाईट भरत नव्हती, त्यामुळे मग स्किप झाले मी. अच्छा, तुझ्या स्वभावाची उंची इतकी मोठी आहे ना की त्याच्यामुळे ना तू सगळ्यांची मनं जिंकतेस. तुझ्या जवळच्या नातेवाईकांची, तुझ्या घरातल्या माणसांची, भाऊजींचं तर कधीच मन जिंकलेलं आहेस. सर आम्हाला फॅमिलीच नाहीये. अच्छा, फॅमिलीच नाही? नाही, त्यांचे वडील, आई वडील सगळे एक्सपायर झालेले पूर्वीच. म्हणजे ते लहान होते त्यावेळेला, 2-3 वर्षाचे असतात. 2-3 वर्षाचे असताना? हो आणि तरी सुद्धा भाऊजी शिकले. सर, ते खूप सपोर्ट करतात. हो ना? खूप. आज या माध्यमातून त्यांना काय सांगशील तू? काहीच नाही, तुम्ही असं सपोर्ट करताना कायमस्वरूपी सपोर्ट माझा असंच राहू द्या. सर, ते पोलीस असूनही मला माझ्या पायावर उभं करताय, खूप मोठी गोष्ट आहे. ताईने खूप छान वाटतंय. आणि तुमच्या दोघांचं हे जे प्रेम आहे ना, ते उत्तरोत्तर असंच वाढत राहो आणि खूप सुखाचा संसार तुमचा होऊ दे. ह्या भावाकडून हीच इच्छा आणि हीच प्रार्थना आहे ईश्वरचरणी. थँक्यू सर. ओके, असंच छान राहा, गोड. हां, आणि हा जो कप आहे ह्या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे. हो सर, हा माझं बक्षीस आहे. का नाही पिणार ना हां, तुम्ही? आणि एकत्र प्याला तरी चालेल. हां, पण त्यांना सांगायचे, लाजत लाजत हे वाक्य बोलायचे, हा घ्या कप आणि बसा गप. हे लाजत लाजत कसं सांगशील? अहो, हा घ्या कप आणि बसा गप. ओके, ठीक आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
आणि अर्थातच या खेळाची विजेती आणि हुकुमाची राणी झालेली आहे अनिताताई. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. कसं वाटते अनिताताई, हुकमाची राणी झालीयस? खूप छान वाटतं आणि अपेक्षा पण नव्हती मला की मी इथपर्यंत पोहोचेल म्हणून. फक्त पाहायला आले आणि पाहिलं तरी आनंद झाला असता. ओके नाही, बघ संधी कशी घेऊन येते बरोबर आहे की नाही. आणि त्याच वेळा त्या संधीचा फायदा घ्यायचा असतो. आणि प्रत्येक वेळा मी ताईंना सांगत असतो की तुम्ही इथे आलात तुमच्यासाठी आलेला आहात, ही संधी तुमच्यासाठी, त्या संधीचा फायदा घ्या. पहिल्यांदा ती कोणाला फोन करून सांगशील? माझ्या आईला तिला असं सांगेन की मी 16 सख्यांच्या खेळामध्ये गेली होती आणि जिंकले मी आणि विनर झाले आणि हुकमाची राणी. हुकमाची राणी झाली. घरात असं नाही तर नसतो पण खेळामध्ये झाले. एक सांगू का, तू घरामध्ये सुद्धा हुकमाची राणीच आहे. ह्या सगळ्या माझ्या ताई आहेत ना, या सगळ्या घरातल्या त्यांच्या घरामध्ये हुकमाच्या राणी आहेत, कळलं का. म्हणून खरं तर संसार टिकून आहे, नाती टिकून आहेत, हे तुमच्यामुळे. ताई, आचूर हुकमाची राणी झाली, असं कुठला हुकूम तुला आज सोडावा असं वाटतं की तो हुकूम सगळ्यांनी पाळायचा आहे? म्हणजे असं हुकूम आहे की कुठल्याही गोष्टीचा जास्त अतिरेक करू नये. जे आपण समाजात पाहतो गल्लीमध्ये, घराच्या कॉलनीमध्ये, तर तिथं असं आपल्याला हे नाही झालं पाहिजे की कसलं गोंगाट आहे, कसलं म्हणजे कोणी कुणाला भान नाही आहे की आपण काय करतोय. जे कुठल्याही गोष्टीवर इतका DJ लावायचा की त्याला प्रमाणाच्या बाहेर, मुलं आजारी असतात, वयोवृद्ध, कुणाची एक्झाम असते, कुणाला डिस्टर्ब होतं, तर हे भान पाळून थोडंसं आपण केलं पाहिजे. असं करायचंच नाही असं पण नाही, कारण मी पण करते, पण त्याला पण आपल्याला लिमिट ठेवायला पाहिजे. नक्कीच. तर आपल्याला कोणी पण म्हणेल की ही आहे बाबा काहीतरी तिच्यामध्ये, नाही तर आपण काही केलं तर कोणी आपल्याला ओळखणार सुद्धा नाही. आपण चांगलं केलं, इतरांचा विचार केला, तरच आपल्याला ह्या जगामध्ये चांगलं म्हणतो. नक्कीच. तो तुझा जो हुकूम आहे ताई, तो हुकूम तू सोडलेला आहे, त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे ताईंना खरं तर म्हणायचं आहे की तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करा, त्या आनंदाचा सोहळा पण करा, पण त्या आनंद व्यक्त करत असताना आपल्या आजूबाजूच्यांना, समोरच्यांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही जगलात आणि दुसऱ्यांना आनंद दिलात, तर मला असं वाटतं की इथे प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये हुकमाची राणी असेल किंवा हुकमाचा राजा असू शकतो. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. ताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. अनिता ताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तू हुकुमाची राणी झालेली आहेस. आणि खरंच आजच्या भागामध्ये खूप धमाल आली आणि सगळ्या ताईंनी अगदी धमाल केलेली आहे, मस्त स्वतःसाठी जगल्या आहेत. हा जो आनंद आहे ना प्रत्येक ताईंच्या चेहऱ्यावरचा, हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तेव्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.